तू काही येडाय का रे? तुला काय माझ्याच गाडी खाली येऊन मारायचंय का? हा, कशाला थांबलाय रस्त्यात? ए यार, काय बोलतोय मी? दारू तू कधीपासून प्यायला लागला? तरीच मला वाटलंच होतं तू दाखवतोस ना तितका साधा नाहीस. तितका कशाला, तू अजिबात साधा नाहीस. फक्त घरातल्यांसमोर आव्हान तो सज्जन असल्याचा. हा, नाटकी बोडायचा. काय दादा, हेच ओळखलं सोय मला. अरे मी दारूला हात सुद्धा लावत नाही. हे तुझ्यासाठी आणले. माझ्यासाठी? ए, तुला काय वाटतं रे? हा, तुम्हाला या दारू विकत घ्यायचा प्रयत्न करतोय का? हा, मला नकोय तुझी दारू. हो दादा, हे असं करतोस बघ तू. मी इथं परत आल्यापासून तू एकदा सुद्धा माझ्याशी प्रेमानं नाही बोलला. आपल्या दोन भावाच्या नात्यामध्ये एक दरी आहे. ती दरी मिटावी म्हणून मी प्रयत्न करतोय. आपल्या दोघांचा संवाद व्हावा, काहीतरी गोष्टी व्हाव्यात म्हणून मी काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. असं करतोय. दर बरं नातं बितं काय नाही. मी तुला भाऊ मानत नाही, कळलं का? पी ना बाबा लवकर, म्हणजे तो जामकर नक्की कुठल्या केसबद्दल चौकशी करतोय याची माहिती मला काढून घेता येईल. आणि इकडे मी काय म्हणतो दादा, की इथं कुठेतरी बसू आपण, शांतपणे गप्पा मारता येईल. कोणी आपल्याला डिस्टर्ब करणार नाही. दादा बसून हे करू की? बरं, हरकत नाही. आता बसू मग गप्पा मारू. हा, बसून प्यायला मला नाही येळ. सर सगळी मेहनत वाया घालवली या सुधाकरनं. सुद्या, आला का डोसून? तुमच्या लाडक्या लेकामुळे प्यायला लागली मला. अप्पा, तुमचा लय विश्वास आहे ना त्या भामट्यावर? त्याला सांगा, हे दारूचे लालच दाखवून ना मला विकत घेता येणार नाही. असं जर मला विकत घेता येत असतं ना, तर या वाड्याच्या शेजारीच एक नवा वाडा उभा केला असता मी कवाच. ए, झालं का तुझं? आता नक्की काय झालं ते सांग. अप्पा, त्या भामट्यानं माझी गाडी अडवली आणि भर रस्त्यात माझ्यासाठी दारूची बाटली घेऊन उभा होता त्यो. बाई, हाय का आता चांगलंय की. म्हणजे हा, माझ्या लेकाला नादाला लावायचं चांगलं चाललंय. म्हणजे इथं माझा सुधाकर दारूत बुडून राहील आणि तिथे तुमचा त्यो लाडका गोपाळ सगळी जमीन हडप करल. रंजे, उगाच तोंडाला येईल ते काय बी बोलणं. कसा माझा गोपाळ तसा नाही. बघितलं की कसं आहे ते. अगं, त्याच्या मनात जर पाप नसतं ना, तर त्याने याला नादालाच लावलं नसतं. काय रे गोपाळ, यो काय म्हणतोय? तू याला दारू पाजली? होय आप्पा. लाज वाटते का तुला? वय म्हणतोय. हा, अरे इथं आम्ही याची दारू सोडवायला बघतोय आणि तू त्याला दारू पाजतोय रे. अहो तसं नाही आप्पा, मी काय मुद्दाम नाही पाजली. आपल्या घरातले किती वाद वाढले आहेत, ती बाहेर जाऊ नये, जामकरने याचा फायदा घेऊ नये म्हणून ह्याच्याशी बोलायला गेलो होतो. तर दादाने वाद करून काढले. ए, तू वाद गेलास, मी नाही, कळलं का? त्या 2 एकर जमिनीवर शेती करायची नाही म्हणून तू हट्टाला पेटलेलास, मी नाही. अप्पा, ती 2 एकर कसायला नाही द्यायची म्हणून त्या बदल्यात यो पैसा देणार होता. काय झालं त्याचं? विचारा त्याला.
इशारा काय झालं? ए 10-20 रुपयाची पेन्शन माझ्यावर आवाज चढवायचा नाही बरं का. आता जर का पुन्हा आवाज चढवला ना तू, तुझे जे फासडून हातात देईन इथंच. बघितलं का आप्पा, हे असं आहे. मी प्रेमाने बोलायला गेलो तर ह्यो असा वाकडा शिरतोय. ए मी वाकडे शिरतो का? तू वाकडे शिरतो का? अरे कधीतरी खरं बोल. जमिनीचा हप्ता द्यायचा नाहीतर शेती कसायला द्यायची, मगच बोलायचं, कळलं का? आप्पा आता ह्यो काय चुकीचं बोलतोय सांग बरं. हा? तुला हप्ता द्यावा लागेल, तू तसं कबूल केलाय. आप्पा होय, कबूल केलंय मी, पण आता नाहीत माझ्याकडे पैसे. आता मला काही लॉटरी बिटरी लागली काय? माझ्याकडे नाही येणार पैसे आता. नाही येणार पैसे तुझ्याकडे. मग गप गुमाने शेती करायला द्यायची. जो सालगाडी आता सगळी शेती करणार, सगळी. आता यावर पुन्हा चर्चा नको. विषय संपला, क्लोज. मोठा पैसेवाला. ए जेवाय वाढ चल. या सुधाकरशी जरा प्रेमानं काय बोललो, जरा जास्तच डोक्यात जायला लागलाय. आणि त्याचा एवढा इंटरेस्ट का वाढलाय त्या जमिनीत? ती जमीन जर का खरंच कसायला दिली तर तिथे गंगाची माझी डेड बॉडी पुरली ती वर येईल. आधीच तो जामकर माझ्याविषयी कसून चौकशी करतोय. तुम्ही सुधाकर भाऊजींना खरंच दारूची बाटली दिली? होय, ऐकलं नाही बाहेर? काय गरज आहे तुम्हाला हे सगळं करायची? तुम्ही ना त्यांच्या लय मागं मागं करत असता. अहो लालीजी, भाऊ आहे तो माझा, मोठा दादा आहे. हा आता जमिनीच्या वादामुळं जरा नाराज आहे माझ्यावर. तीच नाराजी दूर करायचा प्रयत्न करत होतो, पण त्याने बलदाचा अर्थ घेतला. माझ्या ना नशिबात भावाचं प्रेम नाहीच वाटतं. काय गरज नाही असल्या प्रेमाची. बघितलं ना कसे बोलले तुम्हाला ते? मला अजिबात नाही आवडलं. तुम्ही त्यांचे पैसे देऊन टाका. अरे देऊन टाका म्हणजे माझ्याकडे असे तर दिले असते, नाहीत माझ्याकडं. ही चैन विका आणि देऊन टाका. अहो ती, नका लय विचार करू. घ्या चैन. अहो पण मी तुम्हाला प्रेमाने दिली होती ना, तुम्हाला ती आवडली होती. आत्ता माझ्यासाठी ही चैन महत्वाची नाहीये. माझ्या नवऱ्याचा मान जास्त महत्वाचा आहे. आणि चैनीचं काय? पुढे जाऊन अशा 10 चैनी करू आपण. नाही खरे करू 10 चैनी, पण सुधाकर दादाला पैसे दिले तर तो शांत बसेल का? थोड्या टायमासाठी का होईना त्यांचं तोंड बंद होईल, तेवढं बास आहे की आपल्याला. ही चैन विका आणि देऊन टाका त्यांचे पैसे. मी काय करू तुमचं? काय करू मी ना देवाचे आभारच म्हणले पाहिजेत, त्याला धन्यवाद म्हणलं पाहिजे की एवढी समजूतदार बायको मला दिली. तुम्ही ना नशीब काढलंय बघा मी. हो, तुमच्या इतकी समजूतदार बायको माझ्या नशिबात आली.